फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 2 वर्षापासून पोलीस प्रशासनाला धोका देण्याचं किंवा पोलीस प्रशासनाला गुंगारा देण्याचं काम करत आहे. आणि नेमका हा कृष्णा आंधळे कुठं आहे, नेमकं कृष्णा आंधळ्याचं काय झालं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून कृष्णा आंधळे सारखा सराईत गुन्हेगार, मोस्ट वॉन्टेड म्हणलं तरी चालेल, कारण न्यायालयाने फरार घोषित केलेला हा आरोपी सापडत नाहीये. आणि याच न सापडल्यामुळं समाजामध्ये घबराट निर्माण झालेली आहे. समाजामध्ये प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे याला अटक कधी होणार हाच लोकांना पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, कोणी म्हणतं कृष्णा आंधळे 3 वेळेस येऊन गेला, कोणी म्हणतं कृष्णा आंधळे खून झाल्यापासून कुठं दिसला नाही, तर कोणी म्हणतं कृष्णा आंधळे या राज्यात आहे, कृष्णा आंधळे त्या राज्यात आहे. नेमकं कृष्णा आंधळ्याचं झालं काय? तर गेल्याच महिन्यामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कृष्णा आंधळे हा 3 वेळेस गावाकडे येऊन गेला, घरी येऊन गेला. परंतु हे जर खरं असेल तर पोलिसांनी नेमकं काय केलं आणि पोलिसांना कृष्णा आंधळे खरंच सापडत नाहीये का, हाच समाजाला पडलेला प्रश्न आहे. एवढा निर्दयी खून करून एक आरोपी जातो आणि तो गावाकडं भेटतो, लोकांना भेटतो, तरीही आमचं गुप्तहेर खातं, आमची CID करतं काय, असा पडलेला प्रश्न आहे. पोलिसांनी न्यायालयामध्ये असं सांगितलं की कृष्णा आंधळे हा सापडत नाही. मग पोलिसांना न्यायालयाने असं सांगितलं की कृष्णा आंधळे का सापडत नाही? आपल्याला एवढ्या दिवसापासून कृष्णा आंधळेविषयी कुठलीच तशी माहिती येत नाही, होत नाही. नेमकं कृष्णा आंधळे आहे कुठे, त्याचा तपास लावा आणि न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करा, किंवा जे काही घटना आहे ती घटना दर्शनास आणून द्या, असं न्यायालयाने टिप्पणी केली आहे. मित्रांनो, कृष्णा आंधळे सारखा एक घातक की जो वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये राहून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केली, आणि हत्या केल्याच्या नंतर याच्या अगोदरही कृष्णा आंधळेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. मग बलात्कार असल, हत्या असल, लूटमार असल, लोकांची प्लॉट, लोकांची जमिनी बळकावण्याचं काम असेल, तरीही कृष्णा आंधळे सापडत नाही, हा एक विषय बनून राहिला आहे. मित्रांनो, वाल्मिक कराड सारख्या एका राजकीय आश्रयास असलेल्या वाल्मिक कराडला 1-1.5 वर्षापासून पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आहे. परंतु त्याच्याबरोबर जे 5-7 आरोपी आहेत त्यांनाही पोलिसांनी पकडून न्यायालयासमोर हजर केला आहे. परंतु त्यातील एक कृष्णा आंधळे सारखा शातीर आरोपी पोलिसांना सापडत नाही, हे दुर्दैव मानावं लागेल. कारण आजही संतोष देशमुख यांच्या हत्यातील त्यांचे आईवडील, त्यांचे भाऊ, त्यांचे नातेवाईक भीतीच्या वातावरणामध्ये आहेत, भीतीयुक्त जीवन जगत आहेत. म्हणून मित्रांनो, महाराष्ट्रातून आणि देशातून आणि बीड जिल्ह्यातून एकच चर्चा होत आहे की कृष्णा आंधळेचं नेमकं झालं काय आणि कृष्णा आंधळे आहे तरी कुठं. मित्रांनो, लवकरात लवकर कृष्णा आंधळे सारख्या फरार आरोपीला अटक करण्यात यावी, अशी बीडवासियांची, बीड जिल्ह्याची, समाजाची मागणी आहे. म्हणून
मित्रांनो, कृष्णा आंधळे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.